विजयदादा सपकाळ यांचे या ठिकाणी ओमसाई मित्रमंडळ धामणदेवी धुळवडीच्या वतीने या स्पर्धेच्या निमित्तानं विजयदादा सपकाळ या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांनी मैदानात श्रीफल वाढवून या ठिकाणी पूजा करायची आहे. पहिला देखील पोस्ट केला की एकदम काळी साफ मैदानाच्या आतमध्ये दुसराही धावण्याचा प्रयत्न केला जाईल का मैदानामध्ये दमाने मात्र निर्देशाखाली मात्र संघर्ष केलाय. 2 सेकंद द्रुत दमाने स्वतःचं खातं खुललं मैदानाच्या आतमध्ये तो गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये कालूस संघाकडून राजू देखील पाहतोय. क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. भारताचे षटक मैदानाच्या आतमध्ये राजूला देखील पाहतोय. सलामी देखील मैदानाच्या आतमध्ये एक दोन्ही संघ पलट आहे. महत्वाची लढत आहे. काही पद्धतीने स्पर्धा महाराष्ट्री स्वाभिमानाची स्पर्धा आपण पाहतोय. राजू गोलंदाजी सज्ज होतोय. मानला जातोय. एकदम पावसाच्या षटकापात्र धावा 4 धावा देखील खर्च केल्यात मैदानाच्या मध्ये. राजूने गोलंदाजी ट्रॅकवरती 4 धावा देखील आपण पाहतोय. कालूस ते लढत आहे. काय चेंडू टाकला जातो भन्नाट विकेटची गोलंदाजी नंतरच्या चेंडू टाकले विकेटकीपरच्या हातात फलंदाजीची सांगता होती. सकून ठेवले फलंदाजाला धावसंख्या मात्र स्थिर आहे. ऑफचा षटक पैकरच्या आतमध्ये आजच्या माध्यमातून टाकलं जाते. गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा राजू पैकरामध्ये राजूला देखील प्रत्येक तुटायचा राजू पैकराच्या आतमध्ये प्रतिष्ठित आहे देखील पटकन नाही झेल आणि सप्पल आहे फलंदाजाचा राजू पैकराच्या राजूच्या माध्यमातून धावा झाल्या मात्र 5. पहिलं षटक संपतंय. धावा झाल्या 5. दुसऱ्या आपण ऐकला ऐकूया डीजेच्या माध्यमातून बदलते संकेत चांगला नसतोय. चेंडू काय समजत नाही. फलंदाजाला काय गोलंदाजी चालू आहे. बिल्डरच्या पुढे कालूस अप्रतिम गोलंदाजी करतोय. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या फक्त सावध गोलंदाजी मात्र देखील अप्रतिम चेंडू टाकले जाते. विकेट किपर धावसंख्या जाऊन पोहोचले 6 या आकड्यावरती. षटकाचा सामना असताना धावा झाल्या धावा टू व्हीलर जरी पार्किंग केली असेल ते कृपया करून व्यवस्थित लावायचे आहे. वाहनात त्याची अडचण निर्माण होतोय. मी सगळ्या खेळाडूंना एक विनंती करतो की आपली वाहनं टू व्हीलर थोडेसे व्यवस्थित पार्किंग करायचे आहे, जेणेकरून मोठ्या खेळाडूंना अडथळा नाही झाला पाहिजे आणि या स्पर्धेला कुठल्या पद्धतीने गाळबोट नाही लागला पाहिजे. मी खेळाडूंना एक नंतर त्याची विनंती करतो. आपण रस्ता असल्यामुळे थोडंसं खेळाडूंना सहकार्य करायचं आहे. ती धावा देखील खर्च केला जातात. धावसंख्या जाऊन पोहोचले 9व्या आकड्यावरती. दुसरं षटक चालू असताना गोलंदाजी बहात्तर देखील आपण पाहतोय. मैदानात संकेतला पाहतोय. दर्जेदार गोलंदाजी युवा टायर मैदानाच्या मध्ये संकेतला पाहतो. हो 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 काय चेंडू टाकला जातो मैदानाच्या मध्ये. विकेट किपर गलती करतो. एक धाव नक्कीच भेटते संघाला. एका धावाने संघ जाऊन पोहोचलाय 10 या आकड्यावरती. दुसरे षटक चालू असताना काय गोलंदाजी संकेतच्या मध्ये 25 गोलंदाजी केली जाते मैदानाच्या मध्ये संकेतच्या माध्यमातून. नक्कीच ओमकार सर मागाशी जो कॅच सोडला होता तो नेक्स्टच्या दिशेने नक्कीच कॅच सोडलाय किंवा मॅच सोडलाय हे येणाऱ्या काही वेळामध्ये आपल्याला समजणार आहे. आणि ज्या पद्धतीने आपण थोडा सुमधुर असा आवाज पाहायला भेटतो आमच्या ओमकार सरांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने तिथे कॉमेंट्री करतायत.
नक्कीच देखील कॅच सोडला होता तो मात्र संकेतचा कॅच सोडला तर काय गोलंदाजी आहे एकच गोलंदाजी केली जाते मैदानाच्या आपले जमून ठेवले अप्रतिम गोलंदाजी स्वतःच्या गावासाठी आणि स्वतःच्या नावासाठी आज मैदान आणून दिले व संघ देखील आपण पाहतोय मैदानाच्या आपल्याला एका बाजूला गुंडे गोटलवाडीचा देखील संघ देखील पाहतोय आपण देखील पाहतोय आजचा होमस्टे क्रिकेट क्लब भव्य ओरफ क्रिकेट स्पर्धा मानाची स्वाभिमानाची स्पर्धा आहे आणि हो 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 अप्रतिम पुन्हा एकदा चेंडू शेखर देखील आमच्या दिशेने बोलत आहे स्थिर घोषित करतात एका वेळी धावसंख्या जाऊन पोहोचले 11 या धावांवरती आम्हाला देखील स्कोररच्या भूमिकेत आम्हाला मुद्दाही देखील जोडले जातात एक दर्जेदार गोलंदाज आहेत पुन्हा एकदा गोलंदाजी पाहतो पुन्हा एकदा हो हो अप्रतिम फटकाचा चढला जातो पेंटरच्या धाव काढली जाते दुसराही धावेचा प्रयत्न केला जातोय दोन धावा देखील सक्सेस केल्या जातात पेंटरच्या दोन धावांनी संघ जाऊन पोहोचलाय 13 धावांवरती त्याच्यानंतरचा मॅच देखील आपण पाहणार आहे त्रिमूर्ती लोटे आणि राधाकृष्ण मालगर चला त्रिमूर्ती लोटे राधाकृष्ण मालगर गुटवाडीचा मॅच देखील पाहतोय महत्वाची लढत आहे फुलटॉस चेंडूचा पार केला जातोय मैदानाच्या आतमध्ये एक धाव देखील काढली जाते दुसऱ्याही धावेचा प्रयत्न केला जातोय दोन धावा देखील मैदानाच्या आतमध्ये सक्सेस केल्या दोन धावाने संघ जाऊन पोहोचलाय 15 धावांवरती थोडस कॅडबरी ग्राउंड असल्यामुळे थोडस खेळाडूला थोडासा फंबल करावं लागतंय चांगल्या पद्धतीने गोलंदाजी पहिल्या चेंडूवर त्याचा समाचार घेतो ऑफसेटला चेंडू खेळला होता दोन धावांनी असून टाकला चेंडू आणि हा तुमच्या हवेत हो नक्कीच आणि देखील लाईव्ह आहे ना व्हिडिओ करतो फक्त व्हिडिओ करणार नंतर करणार असं काय करतोय लाईव्ह टाकताय हो 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 केला जाईल का दोन धावा देखील सक्सेस केला जातील का मैदानाच्या आतमध्ये वन शॉट असणार आहे पंच देखील आपल्याला जोडले जातात शेखर आणि प्रदीपला देखील आपण पाहतो पंचांच्या भूमिकेत एका प्रदीप पंच आम्हाला जोडले गेले धावसंख्या जाऊन पोहोचले 16 या आकड्यावरती तिसरं षटक चालू असताना धावा झाल्यात मात्र 16 धावा 3 षटकाच्या 25 गोलंदाजी खालूच त्याच्या माध्यमातून केली जाते मैदानाच्या आतमध्ये हो हो पंच देखील आमच्या दिशेने वरत आहेत मात्र स्वेच्छित एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचले 17 या आकड्यावरती 17 मधले कुठल्या संघाला देखील खतरा असेल ते आपण नक्कीच पाहूया दोन्ही संघ बलाढ्य आहेत कोणते कालूस तेलवाडी जुंटे गोटलवाडीचा मॅच पाहतोय संतारामध्ये पुन्हा एकदा गचाल गोलंदाजी वाईट आणि एकूण डिक्लेअर स्वरूपाच्या 2 धावा बॅक बॅलेन्स 19 धावांवरती जाऊन पोहोचलाय 19 धावा झाल्यात मैदानाच्या आतमध्ये आणि या 2026 चे ओपनिंग केले ते ऑफसाईड क्रिया काय क्षेत्ररक्षण केले जाते मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा पकडला झेल आणि संपवला फलंदाजातील तिसरा गडी तिसरा ब्रेक झाले 2 चेंडूचा देखील असणार कुठे मार्ग पुन्हा एकदा हो हो अप्रतिम फटका मारला जातो एक धाव काढली जाते मैदानाच्या आतमध्ये एका धावाने संघ जाऊन पोहोचलाय 20 या आकड्यावरती गोलंदाजी बाहेर देखील आपण पाहतोय हो 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 इष्टा उद्ध्वस्त चौथा गडी चौथा ब्रेक थ्रो विकतोय क्रिकेट सबका स्वागत विवेकचं स्वागत षटकाराने केले मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचले आणि 9 धावांवरती काय फलंदाजी करतोय त्याच्या पात्राला धावा झाल्यात मात्र गोलंदाजी बाहेर पुन्हा एकदा चेंडू देखील हवेत आहे चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि ते झेल देखील पकडला जातोय पकडलाय झेल आणि संपवला फलंदाजातील दुसरा गडी दुसरा ब्रेक इकडे बाजूला आउटला बघतोय की युवा टॅलेंट आहे हो 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 काय चेंडू टाकला जातोय पुन्हा एकदा पंचांचा बोट आकाशाने मोठा वासा घालायला लागतोय आउट बॅक टू पवेलियन धावा झाल्यात मात्र 11 धावा तिसरा गडी तिसरा ब्रेक देखील आपण पाहतोय दुसरा षटक मैदानाच्या आतमध्ये देखील हो हो पुन्हा एकदा चेंडू एकदा काढली जाते डिक्लेअर स्वरूपात एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 12 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचले 12 धावा नक्कीच आपल्याला महत्व जोडले जाते 12 या धावसंख्येवर
देखील पालघर सगळं देखील टॉस बीच झालाय ते धावत चालत मात्र अप्रतिम कुलतची पैतरच्या आत देखील चालू आहे. धावत सगळ्यात स्थिर आहे. धोसके धावत पोहोचले मात्र धावांवरती अजूनही 6 धावांची गरज आहे. पैतरच्या आतमध्ये क्रिकेट हा अनिश्चितचा खेळ आहे. पैतरच्या आतमध्ये कुलतचे ट्रॅक वरती पुन्हा एकदा हो सुरेखपणे का मारला जातोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय पकडतोय काय झेल आणि संपवतोय. पैतरच्या आतमध्ये ऋषभचा खेळ 4था गडी 4था ब्रेक. कालुस इलेव्हन या संघाला जर सामना जिंकायचा असेल तर 6 चेंडू मध्ये 6 धावा पडवाव्या लागतील. पहिला चेंडू फुल टॉस केलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतो आणि देखील झेल सोडला जातोय. नक्कीच चुकी करतोय क्षेत्ररक्षक. पैतरच्या आतमध्ये 6 चेंडू असताना आता मात्र 5 चेंडू 3 धावा समीकरण असं राहील. 5 चेंडू 3 धावा चांगलं कमबॅक पाहायला वाटतंय. हो काय गोलंदाजी पैतरच्या आतमध्ये भन्नाट वेगाचा गोलंदाज पैतरच्या अप्रतिम गोलंदाजी करतोय. स्वतःच्या गावासाठी स्वतःच्या नावासाठी आज पैतरमध्ये उतरला. काय गोलंदाजी करतोय पैतरमध्ये. दर्शक गोलंदाजी आपण पाहतोय. पैतरच्या आतमध्ये 4 चेंडू 3 धावांची गरज. 4 चेंडू 3 धावा झेल पकडला असता नक्कीच कमबॅक केलं असतं. पैतरच्या आतमध्ये काय गोलंदाजी करतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा आहे. आदित्यला पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर. आदित्य पुन्हा एकदा हो इष्टा उद्ध्वस्त. 5वा गडी 5वा ब्रेक थ्रो येतोय. काय गोलंदाजी करतोय डीजे कॅरियर. सोबत मारलेलं नाही. तीन धावा काय थरारक पाहायला भेटतं. 3 चेंडू 3 धावा. दर्जेदार आहे. दर्जेदार गोलंदाजी पैतरच्या आतमध्ये कंजूस गोलंदाजी करते. शेवटची गरज गोलंदाजी ट्रॅकवरती आदित्य अप्रतिम फटका मारला जातो. एक धाव काढली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का. 2 धावा देखील सक्सेस केला जाईल का पैतरच्या आतमध्ये. पंचांचा बोट आकाशाकडे म्हणजे 6वा गडी 6वा ब्रेक थ्रो. क्लास आहे ज्यांना हृदयाचा क्लास आहे त्यांनी कृपया आणि मॅच होईल. कालुस इलेव्हन संघ चेंडूवर देखील प्रहार केला जातोय आणि पहिला चेंडू जातोय सीमा रेखा पार येतोय. अलीकडच्या बॅट मधून दणदणीत सनसनीत षटकार. स्वागत स्वस्तिकचं स्वागत षटकाराने केलं. पैतरच्या आतमध्ये साडे 3 देखील धूम घोषित केलाय. म्हणजे पहाडी इथलं का पोहोचलाय. 10 धावांवरती फलंदाजी करते. पैतरच्या आतमध्ये पहिले षटक संपुष्टात येते. धावा चालत गोलंदाजी बाहेर देखील आपण पाहतोय. आणि 7 धावा. पहिला चेंडू देखील प्रहार केला. पैतरच्या आतमध्ये देखील क्षेत्ररक्षक पकडलाय झेल आणि संपवलाय. निलेशचा खेळ पैतरच्या आतमध्ये. दुसरा गडी 2रा ब्रेक थ्रो.